इट वॉज अ ड्रीम. इट वॉज नॉट अ प्लॅन ऑन अ ड्रॉइंग बोर्ड. नो, इट वॉज अ ड्रीम. हे वाक्य आहे डॉक्टर के अंजी रेड्डी यांचं. डॉक्टर के अंजी रेड्डी, फाउंडर डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, हैदराबाद. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज DRL ही एक मल्टीनॅशनल कंपनी म्हणून ओळखली जाते. DRL ही एक जागतिक दर्जाची कंपनी आहे. याची सुरुवात हैदराबाद येथून झाली व आज ती इतर देशांमध्येही पसरलेली आहे. कंपनी आता दुसऱ्या अनेक देशांमध्ये काम करत आहे. DRL ही भारतामधील टॉप 5 फार्मास्युटिकल कंपनीपैकी एक कंपनी म्हणून ओळखली जाते. 2020 मध्ये ती 3ऱ्या क्रमांकावरती आहे व या कंपनीचा टर्नओव्हर 73,000 करोड यापेक्षाही जास्त आहे. या कंपनीची सुरुवात 25 लाखापासून झाली होती व त्या कंपनीचा टर्नओव्हर आज 73 करोडपेक्षाही जास्त आहे. या कंपनीचे प्रॉडक्ट सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. सर्वसामान्य लोकांनाही या कंपनीचे प्रॉडक्ट परिचयाचे आहेत, जसं की ओमेज, नाईस. या व्यतिरिक्त या कंपनीच्या महत्त्वाच्या प्रॉडक्टपैकी काही प्रॉडक्टची नावं मी तुम्हाला सांगतो. त्यापैकी टेलेसार्टान, ग्लिमी, रॅझो, इकोनॉम इत्यादी प्रॉडक्टचा समावेश यामध्ये होतो. या व्यतिरिक्त ही कंपनी बऱ्याच वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करत आहे, जसं की कार्डिओवॅस्क्युलर डिव्हिजन किंवा ऑर्थोपेडिक. या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये यांचे प्रॉडक्ट अवेलेबल आहेत. तर अशा कंपनीची सुरुवात डॉक्टर के अंजी रेड्डी यांनी केली. परंतु ही सुरुवात करण्या अगोदर त्यांच्या आयुष्यामध्ये एक घटना घडली आणि ती कुठली घटना होती व त्या घटनेमुळे ही कंपनी सुरू करण्याचा निश्चय केला, तर ती घटना आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि मला अशी खात्री आहे ती जर घटना तुम्ही ऐकली तर तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी करण्याचा निर्णय नक्कीच घ्याल असं मला वाटतं. त्यामुळं तुम्ही ही गोष्ट अगदी मनपूर्वक ऐका. मी थोडक्यातच ही गोष्ट सांगणार आहे. डॉक्टर के अंजी रेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील. त्यांचा जन्म तडेपल्ली या गुंटूर जिल्ह्यामध्ये झाला. 1939 मध्ये त्यांचा जन्म झाला. ते लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली होती. पण ते जास्त अभ्यास करायचे नाही. मित्रांबरोबर मस्ती, मजा, गमती जमती नेहमी करत असायचे. पण ते अभ्यासात नेहमी अव्वल असायचे. जरी ते अभ्यास कमी करायचे परंतु ते अभ्यासात नेहमीच अव्वल असायचे. शाळेत ते नेहमीच प्रथम यायचे व त्यांच्यासोबतचे जे मित्र होते ते मित्र नापास व्हायचे. तर अशा पद्धतीने त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील हे एक शेतकरी म्हणून काम करत होते. त्यांच्या शेतामध्ये हळद लावली जायची व हळदीच्या शेतामध्ये काम करत करत अंजी रेड्डी हे लहानाचे मोठे झाले. याच दरम्यान त्यांचे वडील गरीब लोकांसाठी काही हर्बल रेमेडीज म्हणजेच वनस्पतीचा वापर करून काही औषधं सामान्य लोकांना ते फुकट देत असे. आणि ही गोष्ट अंजी रेड्डीच्या मनात नेहमी असायची की मी पण माझे काही ड्रग बनवून मी लोकांना देईल. तर हे त्यांच्या मनामध्ये नेहमी सतत राहायचं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईमधील युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या ठिकाणून त्यांनी BSc टेक ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी मास्टर्स इन फार्मास्युटिकल्स अँड फाईन केमिकल्स ही पदवी पूर्ण केली. ही पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये नॅशनल केमिकल लॅबोरेटरीजमध्ये डॉक्टरेट डिग्री कंप्लीट केली. म्हणजेच त्यांनी त्यांची PhD नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज NCL या ठिकाणून पूर्ण केली. त्यांनी डॉक्टरेट इन केमिकल इंजिनिअरिंग ही पदवी पूर्ण केली होती. ही पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी IDPL म्हणजेच इंडियन ड्रग अँड फार्मास्युटिकल लिमिटेड हैदराबाद या ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली होती. त्या काळी अतिशय चांगला पगार त्यांना मिळत होता व एक सिक्युअर, आपण म्हणतो ना की सिक्युअर आणि सेफ जॉब त्यांना मिळाला होता. एके दिवशी सकाळी रेडिओवरती नील आर्मस्ट्रॉंग यांची मुलाखत चालली होती व ती मुलाखत यांनी ऐकली. त्या मुलाखतीत नील आर्मस्ट्रॉंग म्हणाला की
अ स्मॉल स्टेप टेकन बाय अ मॅन इज अ जायंट लीप फॉर अ मॅनकाइंड. एक चंद्रावर टाकलेलं मानवाचं छोटंसं पाऊल हे मानव जातीने केलेल्या क्रांतीचं एक मोठं उदाहरण आहे. आणि डॉक्टर अंजी रेड्डी यांचे हिरो होते जॉन केनेडी. आणि त्यांनी हे स्वप्न बघितलं की मानवाला चंद्रावर पाठवण्याचं स्वप्न जॉन केनेडी यांनी बघितलं होतं. आणि 1961 साली त्यांनी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न आज पूर्ण झालं होतं. आणि त्यामुळं अंजी रेड्डी यांचं आयुष्यच त्या एका वाक्याने आणि त्या मुलाखतीने बदललं गेलं. आणि त्या दिवशी त्यांनी ठरवलं की मी माझी स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी सुरू करणार. या दरम्यान ते IDPL या कंपनीत काम करत होते, परंतु त्यांच्यातील व्यावसायिक त्यांना शांत बसून देत नव्हता व त्यांनी दरम्यान युनिलिट्स या कंपनीची स्थापना केली व त्यानंतर स्टँडर्ड्स ऑर्गॅनिक लिमिटेड याही कंपनीची स्थापना केली. हळूहळू म्हणजेच 1973 ते साधारण 1983च्या दरम्यान त्यांनी 3 कंपनी सुरू केल्या. त्यामध्ये युनिलिट्स, स्टँडर्ड ऑर्गॅनिक लिमिटेड आणि केमिनॉर या कंपन्यांची त्यांनी स्थापना केली. परंतु त्यांच्यातील व्यावसायिक त्यांना शांत बसून देत नव्हता व त्यांनी 1984 मध्ये डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. या कंपनीची सुरुवात 1984 मध्ये झाली. सुरुवातीला त्यांनी 1.5 एकर जागेमध्ये API मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे बांधकाम सुरू केले. त्यावेळेस बरेच जण त्यांना हसले, परंतु त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं व त्यांचं काम सुरू ठेवलं. 1984 मध्ये ज्यावेळेस कंपनी सुरू होणार होती त्यावेळेस कंपनीचे नाव काय ठेवायचे याबद्दलची चर्चा चालू होती. त्यावेळेस त्यांचे मित्र डॉक्टर चारी त्यांना म्हणाले की तुम्ही तुमचं स्वतःचं नाव असताना दुसऱ्या कुणाचं नाव कशाला शोधताय, तुम्ही या कंपनीला तुमच्या स्वतःचंच नाव द्या. आणि त्या दिवशी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज असं नाव ठरवण्यात आले व त्याचसोबत धीरूभाई अंबानी यांनी त्यांना एक गोष्ट सांगितली की तुम्ही स्वतः पैसे गुंतवणूक करण्याऐवजी किंवा तुम्ही बँकेकडून कर्ज काढून त्याचे हप्ते भरण्याऐवजी तुम्ही गुंतवणूकदारांकडून जर पैसे घेतले व तुम्ही तुमच्या कंपनीसाठी वापरले तर त्याचा फायदा त्यांनाही होईल व तुम्हालाही होईल. आणि त्यामुळे त्यांनी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजचं डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड असं रूपांतर केलं. त्यानंतर त्यांनी हळूहळू नवीन गोष्टी करण्यास सुरुवात केली. सर्वात प्रथम त्यांनी मिथाइल डोपा या APIचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. जिथे लोकांना अडथळे येतात तिथे किंवा त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना अडथळे निर्माण होतात व लोक ते काम करायचं सोडून देतात अशा ठिकाणीच आपण काम केलं पाहिजे व त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण काढलं पाहिजे. या तत्वाचे डॉक्टर अंजी रेड्डी होते व त्यांनी हे तत्व त्यांच्या आयुष्यामध्ये बाळगलं होतं. आणि त्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मिथाइल डोपा हे चॅलेंज त्यांनी घेतलं व अतिशय उत्कृष्ट दर्जाचं मिथाइल डोपा त्यांनी बनवलं. त्या काळी एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी हे मॅन्युफॅक्चरिंग करत होते व भारत इतर देशांकडून मिथाइल डोपाची आयात करत होता. आणि अशा वेळेस भारताला ते परवडत नव्हतं. आणि अशा वेळी डॉक्टर रेड्डीज यांनी मिथाइल डोपाचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यास सुरुवात केली. 1987 मध्ये डॉक्टर रेड्डीज यांनी ओमेज हा ब्रँड बाजारात आणला व हा ब्रँड लवकरच पॉप्युलर झाला व तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचला. 2001 मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये या कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं. त्यानंतर रशियामधली सर्वात मोठी भारतीय कंपनी होण्याचा मान डॉक्टर रेड्डीज या कंपनीला मिळाला. त्यानंतर त्यांनी जर्मनीमधील काही मोठ्या मल्टीनॅशनल कंपनींना विकत घेतले. अशा पद्धतीने त्यांनी एक यशाची शिखरे पादाक्रांत करायला सुरुवात केली होती. एका सामान्य कुटुंबातील मुलाने एक स्वप्न बघितलं, एका शेतकऱ्याच्या मुलाने स्वप्न बघितलं व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली आणि ती धडपड करून त्यांनी त्याचं स्वप्न पूर्ण केलं.
त्यांनी जे काम केलं त्या कामाचा सन्मान म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला।